15 years back, we decided that we have to give the tribal children all the needs of education, and we started with one school and 35 children. मुलं तर शिकतायत, पण शाळेमध्ये टिकून राहण्यासाठी मुलांना भौतिक सोयी पण तितक्याच गरजेच्या आहेत. जवळपास 14 ते 15 शालोपयोगी वस्तू या वस्तू पुरवण्याचं काम ही संस्था सातत्याने करते. परिसरातला जो पालक वर्ग आहे, हा पालक वर्ग हे मोल मजुरी करतात आणि ते वर्षातील 4 महिने शेती करतात आणि 8 महिने स्थलांतर करतात, कामासाठी जातात. आणि अशा पालकांच्या मुलांना एक साधारणतः 30 रुपयाची वही घ्यायला जर म्हटलं तर त्यांना महिना लागेल. वह्या, पाट्या, पुस्तकं, पेन्सिल, सगळे आडकंपी, सगळे शाळेचे साहित्य भेटतात. त्याच्यामुळे आमचा खर्च वाचला. नाही दिले असते तर खर्च वाढला असता. आमच्या जीवावरच येतं ना सगळं. मुलांना पैसे नाही, काही नाही, मग त्या वस्तू घ्या गेला तर 3 मुलांना एवढ्या वस्तू घेणे म्हणजे त्या जास्तच हे वाटत. म्हणजे आता जेव्हा गिव संस्था आली तेव्हा आम्हाला काहीच घरातून घेता येत नाही. सगळी संस्थाच गिव संस्थाच पुरवतात पोरांना. त्याच्यामुळं आम्हाला आमचे पैसे पण 2 वाचतात, कारण आम्ही ते घरगुती पण वापरतो पैसे उरले तर. याच्यामध्ये वही, पाटी, शालेय दप्तर, स्वेटर, 2 युनिफॉर्म, स्पोर्ट ड्रेस, ड्रॉइंग बुक्स अशा अनेक वस्तू आहेत की ज्या मुलांना वर्षभर घेण्याची गरज नाही. Last year, we reached 161 schools with 6,900 children. This year, our target is 175 schools with 7,500 children approximately. The total cost of this project this year is 1,12 lakhs, of which our vendors in Nasik, like Jyoti Store, Nandini, and all those people have given us such a huge discount, almost at cost price, bringing it down to 92 lakhs. Of this 92 lakhs, 7,000 uniform is funded by the Zilla Parishad, which amounts to 42 lakh. So from 92 lakh, when we get 42 lakh fund from the Zilla Parishad, the total amount balance needed by us is only 50 lakh. For this 50 lakh, we require the support of individual philanthropists, CSR, and any other person who is like-minded and would like this underprivileged children to come up in life because of proper education.